नमस्कार भाविको. अधिक मास व्रतमाहात्म्य कथा अध्याय 30. मागील अध्यायामध्ये आपण उद्यापन कसल्या व्रताचे कशा पद्धतीने करावे हे आपण बघितले. आजच्या अध्यायामध्ये या व्रताला जो कोणी नावं ठेवलं, कोणी हीन मानलं, कोणी देवाचा अपमान केला, कोणी अवहेलना केली तर त्याला काय फळ मिळते तुम्हाला ते सांगतो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेशदेवा चंदन शारदेचे करुस्तवन कुलदेवतेलाय नमन कृपा करीती भक्तावरी. शंभुदेवे प्रेरणा केली वारंवार स्फूर्ती दिली म्हणून हे रचना झाली अध्याय हा आगळा. येथवरी पद्मपुराण त्यातील झाले वर्णन बृहन्नारदीय कथन कथा वेगळी परिसावी. शब्दरचना साधी सुधी अर्थबोधाची उपाधी उपाख्याने दृष्टांतादी अध्याय या नसतसे. कथेचे ते सरळ कथन बोली भाषेत वर्णन अधिक मास महात्म्य श्रवण मन लावून करावे. मलमास हा पुण्यपावन काळ लोटतो वर्ष 3 13वा मास दोंडा म्हणून मंगल कार्यास वर्जा. परिपुरुषोत्तमाने तयास पुण्यप्रद केला खास स्नानदानादि उपवास मोक्षादायी मानले. अधिक मास व्रत करून उद्यापनाचा विधी पूर्ण तयाने घडते महापुण्य ऐसे महात्म्य जाणावे. मागील अध्याय निरूपण कैसे करावे उद्यापन लक्ष्मीचं सांगे नारायण विस्तार ध्यानी धरावा. व्रतास जगा हीन मानले पुरुषोत्तमाला अवमानिले दुःख दैन्य देवी आले अनुभवले ते अनेकांनी. त्या संबंधीची कथा द्रौपदीची ती व्यथा राजपोद सोडून सर्वता वनवास देवी कयाला. महाभारत वनपर्वात उपाख्याने आहेत बहुत अधिक मास पावन व्रत कथा त्याची वर्णिली. प्रसंग घडला कृष्ण भेटीत वर्णिला व्रताचा वृत्तांत कथन केला या कथेत श्रोते सावधान ऐकावे. अशा प्रकारे आता व्रताचं उद्यापन कसं करावं ते मागील अध्यायात आपण बघितलं. पण ह्या अध्यायामध्ये ह्या देवाचं जर कोणी म्हणले अवहेलना केली या व्रताची कोणी नावं ठेवले तर त्याला काय दुःख प्राप्त होतं ते बाकीचे बरेच लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. परंतु त्यासंबंधीची एक कथा जी आहे म्हणले द्रौपदीची व्यथा आहे. आता पांडव यांना राजपद सोडून वनवास का भोगावा लागला हे महाभारताच्या वनपर्वामध्ये याचं उपाख्यान आलेलं आहे. आणि कृष्णभेटीचा हा वृत्तांत आहे तो या ठिकाणी सांगितला ते शांत चित्ताने ऐका म्हणले. 12 वर्षे वनवास 1 वर्ष अज्ञातवास द्रुत्य करडेचा तो फास पांडवांना भोवला. राज्य सोडून वनात गेले काम्यगवनी ते राहिले द्रौपदीसह पांडव भले काळकंठित होते की. एकदा त्यांच्या पर्णकुटीला श्रीकृष्ण आले भेटीला पांडवांना आनंद झाला स्वागत केले प्रेमाने. नमोस्तुते मा योगिनं प्रसन्न मनुष्याधिमां यथा त्वच्चरणां भोजे रतिस्यादनपादिनी. योगेश्वरा तुला नमन आम्ही आलो रे शरण बोधावे मग आमुचे प्रेम चरणी अखंड राहील. पांडवांची ती दशा पाहून उदास झाले श्री भगवान विचारास मग गुंग होऊन गप्प झाले महायोगी. धर्म म्हणे रे वासुदेवा आमुचा कैवारी तू असावा तुझ्या कृपेने आमुच्या जीवा दुःखातही सुख वाटे. अर्जुन म्हणे बा मुरारी तू तर आमचा कैवारी दुःख आमुचे वनांतरे पावती का तुझं सांग. वासुदेव मग हासून बोले मग मजला विचारता हे भले कर्म तुमचे तुम्हास भोवले त्याला मी काय करू. अकिंचनस्य दान्तस्य शांतस्य समचेतसा मया संतुष्ट मनसा सर्वासुज्ञमया दिशा. अप्रहिग्रह इंद्रियदमन शांत समदर्शी वर्तन ईशप्राप्ती संतुष्ट मन दिशा सुखमय त्या भक्ता. ऐशी स्थिती तुमची भली परी काही उणीव राहिली पत्नीची ती कृती भोवली भोगाला पती लागी.
पूर्वजन्मीचा तिचा अपराध, घ्यावा तयाचा काही शोध, एवढाच की माझा बोध ध्यानी धरून वागावे. धर्म म्हणे मग कृष्णाला, छंद द्यूताचा मध भोवला, सर्व सरावलेपणाला अपराध घडला माझा. या जन्मी ऐसे झाले, गत जन्मी काय घडले, कृष्ण सुख्या तू सांग भले, स्पष्ट करून आम्हाला. कृष्ण म्हणे एकच आता, द्रौपदीची सांगेन कथा, पूर्वजन्मीची तिची व्यथा, अपराध तिने केला तो. द्रौपदीला नवल वाटले, कृष्णासमोर सारे बसले, योगीराज सांगू लागले, कर्मकथा पांचालीची. मेधावी ऋषी संसारी, आश्रम होता नदी तीरी, कन्या उपजली त्याचे घरी, मेधावती नाव तिचे. मेधावतीच्या बालपणी माता गेली ह लोक सोडली, बाल मेधावती गुणी पालन केले पित्याने. प्रेमाने ती वाढविली, विद्याशास्त्रे शिकविली, विवाहाला योग्य झाली, चिंता हरनिश पिताला. मग केले वर संशोधन, बहुता स्थळी हिंडून, परियोग्य असावर कोण मिळेना त्या कन्येला. मेधावरी करी विचार, सुरेख सुंदर गुणी चतुर, पती मिळावा तो सत्वर, संसार सुखाचा व्हावा की. मैत्रिणीचे विवाह झाले, कौतुक त्यांचे किती केले, काहींचे तर पाळणे आलेले, मी पण राहिले उदास. योग्य पती मला मिळेना, विवाह अद्याप होईना, पित्यावरील भार उतरेना, काय दैवा दैव माझे. मेधावती चिंता करी, झुरत राहिली अंतरी, मेधावी ऋषी धीर धरी, स्थळे शोधित राहिला. फिरता फिरता एके दिनी, ज्वराने ग्रासला तो मुनी, तसा चमकदारी योनी, पडला तेथे मूर्छित. ज्वराने केले जर्जर, अंतकाळ आला समोर, मेधावी निश्चेष्ट शय्येवर, आत्मा कुडीतून गेला तो. मेधावतीने सेवा केली, परी नाही फळ आली, पुत्री मग अनाथ झाली, सांत्वन केले लोकांनी. माता गेली पिता गेले, मेधावतीला दुःख झाले, मार्ग सुचेना चित्त उडाले, पुढे आता काय करू. मेधावती अरण्यात गेली, तपाचरण करू लागली, शंकराते प्रार्थना केली, शिवकल्याण करी बाबा. जगात नाही कोणी वाली, शरण आले चंद्रमोळे, संसाराची आस लागली, तूच आता पूर्वी ती. तपात रात्रिंदिनी मग्न, नाही पाणी नाही अन्न, देह गेला तिचा सुकून, चमत्कार झाला एके दिनी. मेधावती मग्न तपात, ओम नम शिवाय जपत, तिच्या पुढे अकस्मात दुर्वास मुनी उभे ठेवले. मग अशा प्रकारे पांडवांना वनवास भोगल्यानंतर त्या ठिकाणी कृष्ण त्या भेटायला आले. कृष्णांना त्यांनी नमस्कार केला, पांडवांनी सर्वांनी नमस्कार केला आणि विचारू लागले, देवा अरे तो आमचा सखा आहे, तो आमचा मायबाप आहे, आमचा कैवारी आहे, आणि या वनामधले आमचे दुःख तुला कसे बरं बघवले जाते. काय आमचं असं चुकलं की आम्हाला असा वनवास भोगावा लागला. त्यावेळेस देव हसून बोलू लागले, अरे मला काय विचारता म्हणले, तुमचे कर्म तुम्हाला भोगले, मी काय करू. आता म्हणले तुमची अशी स्थिती कशामुळे झाली, ती तुमच्या पत्नीची पूर्वजन्मीची कृती तुम्हाला भोगली म्हणले, आणि त्याचा भोग तुम्हाला आता भोगावा लागतोय. तिचा पूर्वजन्मीचा अपराध काय झाला होता मी तेवढीच फक्त तुम्हाला कथा सांगतो, ऐका म्हणले. आता द्रौपदीला वाटलं आपल्याकडून गतजन्मात काय घडले, म्हणून सर्वजण त्या कृष्णांसमोर बसलेले आहेत आणि कृष्ण सांगू लागले. पूर्वी म्हणले मेधावी ऋषी ह्या संसारामध्ये मेधावी ऋषी होते, त्यांचा आश्रम नदीतीरी होता, त्यांना एक कन्यारत्न झाले, तिचं नाव मेधावती असं ठेवलं. आता त्या मेधावतीच्या म्हणजे त्या मुलीच्या बालपणी तिची आई जी होती ती इहलोक सोडून गेली. बिचारी आई विना पोरकी झाली, म्हणून मेधावी ऋषींनी तिचा सांभाळ केला, पालन पोषण केले, विद्याशास्त्र शिकवलं, आणि ती विवाहाला योग्य झाली आहे याची चिंता वडिलांना लागू लागली. खूप वर संशोधन केलं, परंतु तिच्यासाठी योग्य वर असा मिळतच नव्हता. कारण मेधावती अत्यंत सुंदर, गुणी, चतुर अशी सर्व काही होती. त्याबरोबर मैत्रिणींचे विवाह झाले, त्या मैत्रिणींचं कौतुकही झालं, काही जणांचे तर पाळणे हल्लेत म्हणले.
अशा प्रकारे म्हणले मेधावी विचार करू लागली की मी एकटी राहिलेली आहे, आता मला पती कसं काय मिळेल, माझा विवाह अजून का होत नाही आहे, माझ्या वडिलांवरचं जे भार आहे तो अजून का उतरत नाही आहे. आता ती चिंता करू लागली. एक दिवस मेधावी ऋषी वर संशोधन करत असताना फार थकून दुपारच्या वेळी घरी आले आणि चक्कर येऊन तिथे पडलेले आहे. त्यांच्या अंगामध्ये खूप मोठा ज्वर म्हणजे ताप आलेला आहे आणि अत्यंत थकून गेले होते. आता तिने त्यांची काही सेवा केली, परंतु ती काही फळाला आली नाही आणि ते मेधावी ऋषी जे होते त्यांनी आपला देहत्याग केलेला आहे. आता त्यांचं निधन झाल्यानंतर आई नाही, वडील नाही, अनाथ ती मुलगी. सर्व लोकांनी तिचं सांत्वन केलं, परंतु तिला आता मार्ग सापडत नव्हता, काय करावं. ती अरण्यात गेली, तप आचरण करू लागले, शंकरांचं नामस्मरण करू लागले. हे परमेश्वरा, तुझ्याशिवाय मला कोणी वाली नाही आहे, म्हणून आता संसाराची जी आस मला लागलेली आहे तूच ती पूर्ण कर, म्हणून त्यांची प्रार्थना करू लागली. रात्रंदिवस ती तपामध्ये मग्न झाली. अन्न नाही, पाणी नाही. तिचा देह शरीर जे होतं सुकून गेलं होतं. एक दिवस अचानक चमत्कार झाला. ती तपामध्ये मग्न असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जप करत असताना अचानक दुर्वास मुनी त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आता दुर्वास कसे? दुर्वास मुनी ते प्रख्यात क्रोधी संतापी शाप देत, देव ऋषी गंधर्व समस्त शब्द त्यांचे मानिती. सामोरी मुनी उभे राहिले, बाळे नेत्र उघडी म्हणाले, दुःख तुझे मी जाणले, सांत्वन करण्या पातलो. मित्र माझा तव पिता, कळाली त्याची ती वार्ता, तू जरी त्याची दुहिता, पुत्री समान मजलाई. दुःख आता ते विसरून जीवन सार्थके करून, तपाचरण हे दे सोडून, विवाह सत्वरी करी बाळे. दुर्वासांचा तो उपदेश, माया ममतेचा संदेश, मेधावतीला झाला हर्ष, आशा तीच माझी म्हणे. त्यासाठीच हे तप आचरण शिवशंकर व्हावे प्रसन्न, विवाहाची इच्छा पूर्ण महादेव ते करतील की. मग ते दुर्वास बोलले, मुली माझे ऐकवले, अधिक मास व्रत केले तर इच्छा पूर्ण होईल. आता येईल अधिक मास, पुरुषोत्तमाचा तो खास, स्नानदान आदी उपवास, आचरण करी सिद्धी श्रद्धेने. पुरुषोत्तमाचा श्रेष्ठ महिमा, पूर्वी तसे मनोकामना, व्रताचरण ते पूर्ण कर्मा, इच्छित फळ लावेल की. मेधावती हात जोडून म्हणे, आरंभिले तपाचरण शंकर सेवा ही सोडून, पुरुषोत्तमाला केबी भजू. कल्याणकारी शिवनाम, अधिक मास व्रत नेम, एकनिष्ठाही त्यागुण, तुझे व्रत ते कैसे करू. शिव सदैव कल्याणकारी, सर्व देवाहून भारी, तोच माझा कैवारी, अधिक मास व्रत न लगे मज. मेधावती मग तुच्छतेने मलमासाला मानून येऊने, म्हणाले पुरुषोत्तम काय जाणे, श्रेष्ठत्व महादेवाचे. मेधावतीचे शब्द ऐकले, दुर्वासुनी संतापले, म्हणाले माझे सांगणे भले, मानित नाहीच काय तू. माझा शब्द टाळला ऐसा न कोणी पाहिला, माझा उपमर्द तू केला त्याचे फळ भोगशील. पुरुषोत्तमाला तुच्छ लेखले, अधिक मास व्रत टाळले, परिणाम त्याचे भोगवाळे, पुढल्या जन्मी खास तू. राणीपद जरी लाभले, पुढील जन्मी ते भले, तरी तुझ्या दैवागळे पतीसह वनवास. वनवासातील त्या दुःखात अधिक मास करशील व्रत, तेव्हा तुझं वैभव प्राप्त होईल शब्द माझा. भगवान श्री पुरुषोत्तम सांगून गेले गीतावचन, त्याचे तू करी पालन, सुख तुझला मग लागेल. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. बाकी सर्व धर्म सोडून भक्तीने माझे यावे शरण, सर्व पापात सुटका करून मोक्ष देन मी माझ्या भक्ता. म्हणून मी सांगतो बाळे पुरुषोत्तमाचे व्रतागळे, पुढल्या जन्मी करी भले कल्याण तुझे होईल. पुरुषोत्तमाचा अधिक मास, स्नानदान उपवास व्रत, ते पुण्यप्रद खास आचरावे निष्ठेने. भूपती जरी तुझे पती, त्यांना भोगणे दैवकते, वनवास तो तुझ्या संगती, तुझ्या अपराधाचे फळ. इतके बोलून रागाने दुर्वास ऋषी वेगाने निघून गेले, त्यांचे जाणे जाणवले त्या मेधावतीला. हाय दैवा काय झाले, सहज मी बोलून गेले, त्याचे फळ हे काय मिळाले, पुढील जन्मी वनवास.
सुन्न झाले मेधावती, काही होईल ते पुढती. आर्त प्रार्थना करी मग ती भोलेनाथ शंकराची. काही दिवसांनी अकस्मात प्रकट झाले कैलासनाथ. मेधावतीच्या मस्तकी असत ठेवून म्हणाले, उठ बाळे, तुझी तपश्चर्या पाहून तुझवर झालो मी प्रसन्न. मागणे दे गे मागून पंचानन मी वरदाता. भव्य दिव्य ती मूर्ती पाहिली मेधावती बांबवली. हात जोडून बोलले गाई गाईने मग पुन्हा पुन्हा. पती दे पती दे पती दे देवा, पती दे मज देवा. कैवारी तू मजला बाबा, पुरवावा माझा हेतुवा. मेधावतीचे बोलणे 5 वेळा पती मागणे. पंचाननाने मग वर देणे घडले सारे विपरीत. भोलेनाथ म्हणून हसून म्हणाले, 5 पती तुझला बाळे, पुढील जन्मी लाभती रे राणी तू होई 5. आश्चर्याने मग मेधावती म्हणे, काय 5 पती देवा, काय ही दैवकती, विचित्र कैसी रीतती. बाळे तुझी विचित्र करणी, 5 वेळा पती मागणी. मीही प्रसन्न होऊनी वरतैसाजी तुझा दिसला. 5 पत्नींची तू पत्नी होशील, त्यांची तू राणी. या जन्मी तुझ्या हातून घडला अपराध भोगू तू. तुच्छ लेखिला अगदी कमाच, अवमानिले पुरुषोत्तमास. रुष्ट झाले मुनी दुर्वास, त्यांनी तुझला शाप दिला. दुर्वासांचा शब्द केला सत्य नाही कधी झाला. प्रमादाच्या प्रायश्चित्ताला भोगावे तुझला गेलं. निश्चयाचे बोल बोलून गुप्त झाले शिवभगवान. मेधावती झाले शून्य, काही सूचना मग तिला. कैसे होतील 5 पती तिला वाटली ती भीती. चैन पडेना दिन रात्री गुंग झाले विचारांनी. अन्न नाही पाणी नाही काजळल्या दिशादाई. चिंता सर्व काळवाई, पुढील जन्मी भोग कैसा. हळूहळू क्षीण झाली काया सुकून गेली. पती ध्यासात ती बाळी, पंचत्वात पावली की. 5 पतींची चिंता घेऊन आत्मा गेला कुडीतून. पुढे प्रकटला अग्नीतून द्रुपदराजाच्या यज्ञकुंडी. मग अशा प्रकारे कृष्ण सांगतायत की म्हणले, द्रौपदी तू मेधावी ऋषींची कन्या होती. त्यानंतर आई गेली, वडील गेले, मग तू अरण्यात गेलेली आहे. ओम नमः शिवाय जपामध्ये तू मग्न होती. तुझ्यासमोर दुर्वास मुनी प्रसन्न झालेले आहेत. आणि त्या दुर्वास ऋषींनी सांगितलं की म्हणले, मेधावी ऋषी माझे मित्र होते. तू मला मुलीसारखी आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस म्हणले. म्हणून तू आता दुःख विसरून जा आणि जीवनाचं सार्थक कर, विवाह कर. आता दुर्वासांचा उपदेश ऐकल्याबरोबर तिने डोळे उघडले आणि सांगू लागले की मी हेच त्याच्याचसाठी तप करते. तेव्हा दुर्वासांनी सांगितलं की आता अधिक महिना येईल, त्या अधिक महिन्यामध्ये 1 महिनाभर तू काहीतरी तप व्रत आचरण कर, दान कर. आणि या अधिक महिन्यामध्ये प्रत्यक्ष महाविष्णू पुरुषोत्तम प्रसन्न होतात आणि मनातली इच्छा पूर्ण करतात. तेव्हा तू अशी म्हणाली की मी महादेवाचं म्हणले तप करते आहे आणि ते तप सोडून मध्येच मी महाविष्णूंचं कसं काय तप करू. आणि महादेव शिव कल्याणकारी आहे, विष्णूंचं काय म्हणले. म्हणून तू त्या विष्णूंचं जे आहे, मलमासाचे जे आहे, पुरुषोत्तम मासाचे जे आहे, त्याचे तू उणे काढले, त्यांचा अपमान केला आहे, त्याला तुच्छ मानले. म्हणून तुला या जन्मी तर काही नाही म्हणले भोग भोगावे लागतील, परंतु पुढच्या जन्मी सुद्धा तू जरी राजाची राणी झाली तरी तू वनामध्ये जासून तुला वनवास भोगावाच लागेल. आणि त्या वनवासामध्ये जेव्हा तू अधिक महिन्याचं व्रत करशील तेव्हाच तुला पुन्हा तुझं राज्यपद प्राप्त होईल म्हणले. हा दुर्वास ऋषींचं वाक्य म्हणले खोटं कधी होत नाही. अशा प्रकारे रागारागात दुर्वास ऋषी चालले गेले. तिला वाटलं मी सहज बोलले, दुर्वास ऋषींनी मनावर घेतलं आणि मला शाप देऊन गेले. चिंता करू लागली की अरे देवा आता कसं काय करायचं. म्हणून पुन्हा ती शंकराची सेवा करू लागली, आराधना करू लागलेली आहे. मग त्या याच्यामध्ये पुढच्या जन्माच्या करणीमुळे, शोकामुळे, दुःखामुळे अन्न नाही, पाणी नाही, शरीर अत्यंत सुकून गेलेलं आहे. आणि तशामध्येच ती पंचत्वात विलीन झालेली आहे. कुडीतून तिचा प्राण निघून गेलेला आहे.
तर अशा प्रकारे दुर्वास ऋषींनी शाप दिल्यानंतर पुन्हा महादेव प्रसन्न झाले आणि मग महादेवांनी विचारलं की मी प्रसन्न झालोय, बाळे उठ, तुला काय मागायचंय. आता एकदम देव कुणी आपल्यासमोर प्रकट झालं तर काय आपली भांबळ होते. त्याप्रमाणे तिचा अगदी घाई गडबडीमध्ये तिने असं मागितलं, पती दे पती दे पती दे 5 वेळेस मागितलं. त्यावेळे महादेव हसून म्हटले की हो, तुला पुढच्या जन्मी 5 पती मिळतील. या जन्मी तर म्हणले तू दुर्वास ऋषींचा अपमान केला आहे आणि पुरुषोत्तम महिन्याचा सुद्धा दूषणा लावला आहे, त्यामुळे तुला पुढच्या जन्मी 5 पती मिळतील म्हणले. आता महादेवांचं असं बोलणं ऐकल्यानंतर तिने अन्न पाण्याचा त्याग केला. नंतर तिचा प्राण गेलेला आहे आणि पुढच्या जन्मी ती यज्ञकुंडातून द्रुपद राजाच्या घरी यज्ञकुंडातून प्रकट झालेली आहे. पांचाळ भूप यज्ञ करी बाला ते रूप धरे, प्रकट होऊन आलीवरी आश्चर्य झाले सकलांना. याज्ञसेनी ती पांचाली द्रुपद कन्या द्रौपदी, स्वयंवरात यथाकाली पत्नी झाली पांडवाची. पूर्वजन्मीची मेधावती, या जन्मी द्रौपदी ती, भोलेनाथ जो वर देती सत्य झाला जाणावा. 5 पांडव झाले पती, विचित्र कैसी दैवगती, राणी असूनी वनाप्रती दुःख भोगणे प्राप्त झाले. पूर्वजन्मी अपराध झाला, या जन्मी भोग आला, मेधावती त्या द्रौपदीला वनवास घडला पतीस. अवहेलना पुरुषोत्तमाची व्रत टाळले मला मासाची, वाणी म्हणून दुर्वासाची सत्य घडली या जन्मी. द्रौपदीची एकता ऐकून शांतपणे बोले अर्जुन, आता आमची गती कोण सांगावी ती श्रीकृष्ण. घडायचे ते घडले, पूर्वजन्मी जे झाले ते गेले, पुढे पाहिजे काय केले मार्गांबाशी दाखवावा. श्रीकृष्ण होऊन गंभीर सांगे तो पुढील विचार, अधिक मास येईल तर पुण्यकर्मे आचरावी. त्या पुरुषोत्तम महिन्यात तुम्ही होऊन शुचिर्भूत, स्नानदान उपवास व्रत निष्ठापूर्वक आचरावे. काय नवाचा मनसेंद्रिय रवा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा, करोमि यद्यत् सकलं परस्मै, नारायणाय ते समर्पयेमि. काया वाचा आणि मनाने, इंद्रिय अहंकार बुद्धीने, कामी होतात जी स्वभावाने, पुरुषोत्तमाला अर्पावी ती. भावना ऐसे म्हणून धरून अधिक मास व्रते पावन, द्रौपदीसही तुम्ही जाण आचरावी निष्ठेने. पांचालीला संदेशकास, श्रेष्ठ मानी पुरुषोत्तमास, तेणे बरे दुर्वास प्रसन्न होतील जाणावे. शिवशंभू कल्याण करता पुरुषोत्तम तो मोक्षदाता, अधिक मास व्रताचरिता कृपा त्याची होईल की. यावत सर्वेषु भूतेषु मदभावो नोपजायते, तावतेव उपासित वाङ्मन काया वृत्तिभी. जोवरी सर्वानुभूती एका ईश्वराची वसती, भावना दृढती न होती तोवरी पुरुषोत्तम मानावा. म्हणून आचरी अधिक मास, निष्ठेने बजावे पुरुषोत्तमास, सांगता करून त्या व्रतास उद्यापन विधी करावा. त्या पुण्यकृत्याचे फळ दुःख हटतील सकळ, वाढेल तुमचे आत्मबळ, वैभव पूर्वीचे मिळेल ते. व्रत उद्यापन केले कथन, पांडवांनी केले श्रवण, द्वारकेस गेले मग भगवान, कल्याण इच्छुन द्रौपदीस पांडवांनी उद्यापन विधी केला, यथा सांगतो सांगितला, श्रद्धापूर्वक आचरेला मनमास तो महिनाभर. पुरुषोत्तमाची कृपा झाली, दुःख पांडवांची सरली, विजयाची ती कथा भली विदित आहे सगळ्यांना. मग अशा प्रकारे सांगितल्यानंतर कृष्णाला अर्जुन विचारताय, म्हणे देवा जे घडले ते होऊन गेले, आता आम्ही कसं काय मार्ग काढू याच्यातून, त्याविषयी काही मार्गदर्शन करा म्हणे. मग श्रीकृष्ण सांगतायत आता अधिक मास येईल, त्या अधिक मासामध्ये स्नान दान उपवास व्रत निष्ठापूर्वक करा म्हणले. जी तुमच्या कायाने वाचेने मनाने इंद्रियाने बुद्धीने प्रकृतीने स्वभावाने जे पण कर्म होईल ते मला अर्पण करा आणि त्याच्यामुळे पुरुषोत्तम तुम्हाला प्रसन्न होईल. आणि अशा प्रकारे त्यांनी अधिक मासाचं व्रत पांडवांनी त्या द्रौपदीसह केलेलं आहे. आणि त्या कर्माच्या फळामुळे पांडवांना पुन्हा आपलं विजय प्राप्त झालेला आहे आणि पुन्हा राज्य प्राप्त झालेलं आहे. अधिक मास व्रतोद्यापन द्रौपदीचे कल्याण अध्याय हा नाविन्यपूर्ण मनोरस चतुरचर्यासे. इति श्रीमलमात्म्य ग्रंथ
बृहन्नारदीय पुराणसंमत मनोहर सतविवृत रचित त्रिशोत्तम अध्याय गोड हा बृहन्नादीय पुराणामधला ग्रंथ आहे. भागवतामधले श्लोक याच्यामध्ये घेतलेले आहेत आज. आणि असा हा अध्याय, हे व्रत त्या पांडवांनी वनवासात केलं. त्यांचा वनवास संपला, त्यांचे कष्ट संपले, दुःख संपलं आणि त्यांना राज्यपद प्राप्त झालं आहे. असं हे अधिक मासाचं पुण्यकथा आहे, हे व्रतकथा आहे. हे प्रत्येकाने यथाशक्ती मनोभावाने करावे. त्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचं गेलेलं सर्व गतवैभव प्राप्त होईल, आरोग्य प्राप्त होईल, दीर्घ आयुष्य प्राप्त होईल, अंती मोक्ष प्राप्त होईल. असा हा अधिक मासाचा 30वा अध्याय या ठिकाणी संपूर्ण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.